brought to you by Patil Kaki. गणपती वाय दिवाने उषा माटे की पाटील लाटे. सयाजी शिंदे हे आत्ता काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या पक्षामध्ये सामील झालेले होते. त्या सयाजी शिंदेसाठी म्हणून अजित पवारांकडनं साताऱ्यामधली कोरेगाव विधानसभेची सीट मागितलेली आहे. आता सीट मागण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ती सीट जी आहे ओरिजिनली आत्ताच्या परिस्थितीमध्ये तिकडचे सिटिंग आमदार जे आहेत ना, ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे महेश शिंदे तिकडचे सिटिंग आमदार आहेत आणि त्यांच्या ठिकाणी म्हणजे पूर्वी हे सूत्र ठरलेलं होतं की सिटिंग आमदाराची सीट सिटिंग आमदाराकडे राहील, पण तसं न होता सयाजी शिंदेसाठी त्याचा वापर केला जातो. आपण हनुमान मोहितेंकडे जाऊया त्याच्यासाठी म्हणून. हनुमानजी, अशा पद्धतीने एक्सचेंजची शक्यता वाटते का? शिंदे एवढ्या सहजासहजी ते ऍक्सेप्ट करतील का? ठीक आहे, सयाजी शिंदेसाठी सिटिंग आमदाराला मी ऍडजस्ट करतो. अजूनही विधान परिषदेच्या 5 जागा त्यांनी रिकाम्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे जर सरकार आलं तर अर्थात, पण तरी सुद्धा याची शक्यता कितपत वाटते? साहिल सर, मला वाटत नाही महेश शिंदे जागा सोडतील ते सयाजी शिंदेसाठी. कारण सयाजी शिंदेचा आता जर सेलिब्रिटी म्हणून असलं तरी मतदारसंघाचा कनेक्ट आणि बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या अडचणीत आहेत. आणि महेश शिंदे हे अतिशय ताकदवान त्या भागातले कोरेगावचे नेते आहे. आणि शशिकांत शिंदे पुन्हा जे आता लोकसभेला पडले ते पुन्हा तिथून उभे राहतील अशी परिस्थिती. त्यामुळे तिथं टक्कर द्यायची असेल तर महेश शिंदे पाहिजे. आणि महेश शिंदे हे एकनाथ शिंदेचे अतिशय जवळचे विश्वासातले आमदार आहेत. आणि माझ्या मते आता जे एकनाथ शिंदेनी मध्यंतरी सर्व त्यांच्या जे निवडून येणारे आमदार आहेत साधारण, म्हणजे ज्यांची शक्यता आहे, म्हणजे माझी माहिती अशी की एकनाथ शिंदेनी साधारण आता एक तुम्ही मगाशी सांगितले की 80-85 जागा लढतील. माझ्या माहितीनुसार ते साधारण 75 जागाच्या आसपास त्यांना जागा मिळतील. पण त्यातल्या 50 ते 55 जागा निवडून आणण्याचं एक टार्गेट एकनाथ शिंदेने ठरवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी विनिंग सीट कुठल्या आहेत आणि आपल्याला कुठली साधन सामुग्री त्या भागात लावायची असं जे नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये महेश शिंदे पण होते परवा. तर त्यांनी मॅक्झिमम म्हणजे पुन्हा आपलं मुख्यमंत्रीपद रिटर्न करण्यासाठी जी काय रचना करावी लागते ती रचना एकनाथ शिंदेनी फडणवीसांपेक्षा जास्त चांगली आता पद्धतीने खाली केलेली आहे. म्हणजे तुम्ही जर आता पाहिलं असेल तर त्या निवडून येण्याच्या शक्यतेच्या जागे आहे ते घेत आहेत. प्लस त्या मतदारसंघामध्ये कुठला उमेदवार बंडखोर उभा करायचा, कुठला उमेदवार जास्त मतं खाईल, कुठल्या जातीचा तिथं उमेदवार, इतकं मायक्रो प्लॅनिंग त्यांची कंपनी आहे कुठली तरी. कारण मला 2-3 फिरताना पश्चिम त्या दिसल्या. तर अशा गोष्टी सुरू आहेत. त्याच्यामध्ये महेश शिंदे, त्यामुळे मला वाटत नाही सयाजी शिंदेसाठी जागा सोडतील ते. उलट सयाजी शिंदेचा वापर अजित पवार प्रचारासाठी करतील. कारण मध्यंतरी त्यांचं एकदा मी हे लिहिलं होतं देवराई टू देवगिरी अशा प्रकारचं. तर लोकांचं खूप हे झालं त्याच्यामध्ये. तर त्यांना प्रचारासाठी वापरतील ते. मला वाटत नाही ते निवडणुकीच्या थेट रिंगणात उतरतील. साहिल सर, मला रोहित सरांकडे पुन्हा एकदा जायचंय. रोहित सर, ज्या पद्धतीने म्हणजे आता आपण हे कोरेगावचं उदाहरण पाहतोच आहे, पण मधल्या काळामध्ये नांदगावची सुद्धा चर्चा होती आणि अगेन तिकडे सुद्धा सुहास कांदे शिवसेनेचे आहेत, जिकडनं समीर भुजबळ लढण्यासाठी इच्छुक आहेत. तिथे सुद्धा बॅनर पोस्टर लागायला सुरुवात झालेली आहे आणि अगेन राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या त्या जागांवर दावा करते. हे एवढं सामोपचाराने किंवा काय म्हणतो एकमेकांच्या सहमतीने शक्य होणार आहे जागांची अदलाबदल करणं, की जसं मगाशी मोहिते सर इंडिकेट करत होते की बंडखोरी ही होणारच. 2019 सारखंच पुन्हा एकदा इथे पाडापाडीचं राजकारण पाहायला मिळेल आणि अल्टिमेटली त्याच्यामध्ये नुकसान हे युतीचंच होईल. सुपर पाडापाडी बघायला मिळेल. म्हणजे सामोपचाराने होणार आहे का असा तुमचा प्रश्न असेल तर त्याच्यावर माझं उत्तर बोल्ड अक्षरांमध्ये नाही असं आहे. क्लिअरली नाही. याचं कारण तुम्ही लक्षात घ्या अनुजा, की ह्या सगळ्यांना ज्यांना बरोबर घेतलेलं आहे गेल्या वर्षीपासून, म्हणजे 2 वर्षापूर्वी शिंदे यांना बरोबर घेतलं, 1 वर्षापूर्वी अजित पवार जुलैमध्ये अजित पवार यांना बरोबर घेतलं. त्यांच्या पक्षांना आणि त्यांच्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांना, सिटिंग आमदारांना, कार्यकर्त्यांना, सगळ्यांना असं सांगण्यात आलं या वर्षीच्या फेब्रुवारीपासून की लोकसभेला मोदीजी यांना निवडून आणण्यासाठी आपल्याला सॅक्रिफाईस करायचं आहे, आपल्याला त्याग करायचा आहे. तुम्ही आता सगळे कामाला लागा, आता काही तुम्ही सीट्स हे करू नका. भाजपची यंत्रणा ही फार पॉवरफुल आहे, अभ्यासू आहे, सर्वे सगळीकडे सुरू आहेत. आम्ही सांगतो त्याप्रमाणे सगळं करा. आणि अक्षरशः तुम्ही म्हणजे एक उदाहरण, तुम्हाला फक्त एक उदाहरण दाखवतो, तशी 10 उदाहरणं इतर आहेत की भावना गवळी यांना उभं करू नका, आमचा सर्वे सांगतो की तिथे असं आहे वगैरे. थोडक्यात एका वाक्यात मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आणि तुमच्या चाणाक्ष प्रेक्षकांना त्याचा सगळा परिप्रेक्ष्य कळेल. तर अशा पद्धतीने सगळं डॉमिनेशन थोडंसं लोकसभेच्या वेळी भाजपने केलं की हे करू नका, ते करू नका, अमुक करू नका. आणि त्याच्यामध्ये काय कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला होता
तो सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, कारण आपण या लोकांशी बोलत असतो. तो फॉर्म्युला असा होता की विधानसभेला तुम्हाला ऍडजस्ट हा शब्द होता. विधानसभेला आम्ही तुमचं हवं तसं करू, विधानसभेला आपण तुम्हाला काय हे नाही, तुम्हाला हवं तसं बघू, हे करू वगैरे वगैरे. हे अजित पवार यांच्याही लोकांना आणि एकनाथ शिंदे यांच्याही लोकांना स्पष्टपणे सांगण्यात आलं, तसा मेसेज देण्यात आला. आता विधानसभेला परत जर भाजप म्हणत असेल की आम्हीच 160 किंवा 158 असं मी ऐकलंय जागा आमच्याकडे ठेवणार आणि तुम्हाला अमुकच देणार, हे नाही देणार, ते नाही देणार वगैरे, तर आता हे सगळे लोक म्हणतील की आम्ही बंडखोरी करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, कारण हा आमच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे. आता क्लिअर आहे की तुम्ही हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये काय करतायत ते बघताय. एक छोटंसं उदाहरण, जसं मी तुम्हाला भावना गवळींचं दिलं तसं इथे या बाजूला ते एक उदाहरण आहे. भाजपच्या बाजूला ते म्हणतायत की आता मला काय पर्यायच नाही दुसरा, कारण राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे. हे जे एक तुम्हाला एका छोट्या इंदापूर मतदारसंघात दिसतंय ते तुम्हाला रॅन्डमली, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळीकडे दिसणार आहे. उत्तर महाराष्ट्रात दिसणार आहे, खानदेश वगैरे भागामध्ये, विदर्भात दिसणार आहे, पश्चिम महाराष्ट्रात दिसणार आहे, सगळीकडे दिसणार आहे. ब्रॉडली असं एक अंडरस्टँडिंग आहे असं मला कळलं की भारतीय जनता पक्षाला प्रॉमिनंट त्यांना जे इंटरेस्ट आहेत, मुंबई शहर असो, विदर्भ असो, उत्तर महाराष्ट्र असो आणि पश्चिम महाराष्ट्रातला मुख्य भाग काही असो, पुणे शहर वगैरे, त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे त्यांनी ते सोडून बाकीच्या जागा इतरांना ठेवाव्या असं ओरिजिनल थिंकिंग होतं. पण आता असं दिसतंय की बऱ्याचशा गोष्टी ह्या केंद्रीय पातळीवरून ठरवल्या जात आहेत आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर असा आहे की आपण आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना, आपले जुने जे स्वयंसेवक आहेत जे 30 वर्ष 40 वर्ष काम करतायत त्यांना डावलायचं का, सतत डावलत राहायचं का, असं प्रेशर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून काही प्रमाणात भाजपवर आलं असल्यामुळे आता प्रश्न असा आलाय की संघाने जे सांगितले त्या गोष्टी करायच्या का, हे आपले जे बरोबरचे अलायन्स पार्टनर म्हणून घेतलेले त्यांना जागा द्यायच्या. आता ह्यामध्ये काय होणार? सुहास कांदेंचं नाव तुम्ही घेतलं ते एक उदाहरण आहे. मी तुम्हाला हर्षवर्धन पाटील यांचं उदाहरण दिलं. भाजपमधून बाहेर पडून त्यांनी सरळ शरद पवारांच्या पक्षाला जॉईन करणं प्रेफर केलं. हे सगळीकडे होणार, कारण माझं राजकीय अस्तित्वच जर माझ्या विधानसभा मतदारसंघात राहणार नसेल, लोकसभेसाठी मी सॅक्रिफाईस केलं, कारण माझी अँबिशन लोकसभा नाही, त्याच्यासाठी मी जे काही तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे केलं. पण विधानसभेत माझंच अस्तित्व राहणार नसेल तर मला फ्युचर काय, असा विचार जागोजागी अनेक मतदारसंघात अनेक उमेदवार महाराष्ट्रभरातले करणार आणि त्याचे काय परिणाम होतील. म्हणूनच हे अत्यंत अनप्रेडिक्टेबल, ज्याला आपण म्हणतो, अत्यंत अनिश्चित असे निकाल आणि प्रत्येक मतदारसंघात 8-8, 7-7 हे बलशाली उमेदवार उभे राहणे, असं ते या दिशेने चाललेलं दिसतंय. अनुजा, आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आपले वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. मला सरांकडे यायचंय, फक्त तत्पूर्वी मगाशी मोहिते सर तुमचा एक मुद्दा अपूर्ण राहिलेला होता, तो पूर्ण कराच. पण त्याचसोबत ज्या आपण पाडापाडी संदर्भात बोलतोय, कोरेगाव हे एक समोर दिसणारं उदाहरण आहे. आणखीन अशा कुठल्या कुठल्या मतदारसंघांमध्ये दोन्ही बाजूने दावे केले जात असल्यामुळे एकाकडनं तरी बंडखोरी होणार अशी चिन्ह तुम्हाला दिसतात पश्चिम महाराष्ट्रात? म्हणजे मॅडम, पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर ह्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे जवळजवळ प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्हाला 2-2 बंडखोर दिसतील. म्हणजे महायुतीचे बंडखोर, महाविकास आघाडीचे बंडखोर आणि स्वतंत्र जे बंडखोर आहेत की ज्यांना स्वतःला वाटतंय की आपण निवडून येऊ शकतो असे. आणि मग त्याच्यामध्ये वंचित आघाडीचे काही उमेदवार जे म्हणजे अगदी स्ट्रॅटेजिक उमेदवार वंचित आघाडीने आणि काही लोकांनी दिलेले आहेत. म्हणजे काही ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिलेत, काही ठिकाणी वेगळ्या जातीचे उमेदवार दिलेले आहेत. तर अशा पद्धतीचे आहेत. त्यामुळे बंडखोरी तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला मागाशीच म्हणलं की 7-8 अष्टकोणी अशी साधारण बऱ्याच ठिकाणी सगळ्यांची लढत होईल आणि प्रत्येक म्हणजे महाविकास आघाडीचा बंडखोर, महायुतीचा एक बंडखोर आणि स्वतः जो इच्छुक असलेला बंडखोर, अशा प्रकारचे बंडखोर आपल्याला मिळेल. फक्त प्रश्न असा आहे की त्या बंडखोरांना ताकद कुठला पक्ष ऐन वेळेला पुरवतो. शेवटी बंडखोर उभारला तरी शेवटी तो मतं खाण्याची क्षमता किती आहे. म्हणजे आता प्लॅनिंग होताना असं आहे की बंडखोर उभारताना तो 5,000 मतं, 10,000 मतं, 25,000 मतं किती होऊ शकतो, म्हणजे त्याची मतांची व्हॅल्युएशन किती आहे त्याच्याप्रमाणे त्याच्या बंडखोरीला रसद मिळणार की नाही हा विषय आहे. त्यामुळे 25,000चा बंडखोर जो असेल तो सर्वाधिक काय म्हणतात त्याला, अगदी बोलू नये पण जास्त किमतीचा असेल. पण बंडखोरी होणार आणि काही ठिकाणी मात्र म्हणजे तुम्ही लोकसभा निवडणूक बघितलं तर 48 मतांना एक तुमच्या आपला उमेदवार जिंकला. विधानसभेत मात्र खूपच अशी टफ फाईट होणार आणि काही ठिकाणी जेन्युइन बंडखोरी पण होईल. म्हणजे मी असं म्हणत नाही काही ठिकाणी स्पॉन्सर बंडखोरी असेल, पण काही ठिकाणी जेन्युइन बंडखोरी होईल
की जेणे ठिकाणी दोन्ही उमेदवार म्हणजे आता राधानगरी ठिकाणी जर बघायचं असेल तर के.पी. पाटील आणि के.वाय. पाटील अशा दोघांची उमेदवारी आहे. त्यातला एक जर बंडखोरी केला तर ताकदीची बंडखोरी होऊ शकेल. कोल्हापूर उत्तर दक्षिणमध्ये तिथं सुद्धा बंडखोरी होऊ शकते. तर काही ठिकाणी ताकदीच्या बंडखोरी आहेत, आपल्या इचलकरंजीमध्ये होऊ शकते. तर ताकदीच्या बंडखोरी होतील. पण आता सध्या एक गोष्ट आहे की आता रोहित चंद्रावकर म्हणले की कुठलाही नेता हा ऐकण्याच्या मर्जीच नाही आहे, म्हणजे तो महायुतीचा असेल, महाविकास आघाडीचा असेल किंवा सुंदर असेल, की ही आत्ताची संधी आहे आणि आपल्याला कमी मार्जिनमध्ये आपल्याला सुद्धा संधी मिळू शकते असं प्रत्येकाला वाटते. त्यामुळे बंडखोरीही होणार. अनुजय मॅडम. अभिजित सर सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि मला असं वाटतं साताऱ्यातली व्यक्ती आपल्यासोबत असताना साताऱ्यातलाच प्रश्न पहिले घेतला नाही तर ते चुकीचं ठरेल. त्यामुळे आपण कोरेगावच्या बद्दल बोलतच आहोत सर. इतकं सहजासहजी सोपं असेल एकनाथ शिंदेंना या जागेवरचा दावा सोडणं, म्हणजे महेश शिंदे यांना पुन्हा एकदा तिकडनं संधी मिळते की नाही याच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेससाठी आपली शिवसेनेची जागा सोडणं हे त्यांच्यासाठी तेवढं सहज सोपं असू शकतं का? आणि सयाजी शिंदे यांची तेवढी ताकद आहे का तिकडे मतं गोळा करण्याची? मला असं वाटतं की महेश शिंदे यांना फार अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये. महेश शिंदे हे कोरेगावच्या राजकारणामध्ये 2014 पासून आहेत ऍक्च्युली, आणि त्याच्या आधी सुद्धा तिथे थोडंफार काम करत होते. 2014ला त्यांना तिकीट मिळालं नाही, तिथून संजय भगत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं तिकीट मिळालेलं होतं आणि त्यावेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटना ही एकत्रितपणे महायुतीमध्ये होती. त्यामुळे त्यावेळेला त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्याच वेळेला त्यांच्या समर्थकांची खूप मोठी एका प्रकारे हतबलदार समोर येत होती. 2019ला मात्र पूर्ण ताकदीने त्यांनी निवडणूक लढवली आणि ती निवडणूक जिंकली. ती थोड्याफार फरकाने जिंकली. महेश शिंदे हे काही फार मोठ्या फरकाने जिंकलेले नाहीत. ते 3-1 हजाराच्या फरकाने निवडणूक जिंकलेले आहेत शशिकांत शिंदेच्या विरोधात. दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे याच मतदारसंघामध्ये जेवढं लीड अपेक्षित होतं लोकसभेला तेवढं काही फार मोठं लीड मिळालेलं नाही. 7-8 हजार मतांचं लीड आहे. म्हणजे जे लीड ॲक्च्युअली महेश शिंदे तिथे असताना आणि कोरेगावचा मतदारसंघ असताना, जिहे कटापूरचं पाणी त्यांनी खटाव माण तालुक्यामध्ये नेलेलं असताना, माणने पण खटाव तालुक्यामध्ये नेलेलं असताना, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथे जर पिपाणीनं मतं खाल्ली नसती तर तिथं अजून काहीतरी वेगळा कोरेगाव मतदारसंघातलं लीड सुद्धा कमी आलं असतं. त्यामुळं महेश शिंदे यांनी मतदारसंघ चांगला बांधलाय का तर बांधलाय. महेश शिंदे यांचा संपर्क उत्तम आहे का तर उत्तम आहे. महेश शिंदे हे तिथल्या लोकांसोबत कायम असतात का तर असतात. महेश शिंदे यांनी तिथल्या लोकांची कामं केली आहेत का तर त्याचं उत्तर काहीशा प्रमाणामध्ये हो देता येईल. त्याचं कारण असं आहे की गेल्या काही काळापासून त्यातल्या सातारा पंढरपूर या हायवेचं काम चालू होतं आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या लोकांना होताना दिसतोय. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातली सगळी गावं जी आहेत माफ करा ती हायवेला जोडली गेलेली आहेत नव्या राज्यमार्गाला. त्यामुळे त्याचा एक फायदा आहे. आणि शशिकांत शिंदे हे मोस्टली मुंबई आणि माथाडी यांचं राजकारण करताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे एपीएमसीच्या राजकारणामध्ये त्यांचा अधिकचा वेळ गेला. त्यामुळे त्यांना गेल्या वेळेला फारसं यश मिळालं नाही. पण यावेळेला शरद पवार यांचा करिश्मा आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शशिकांत शिंदे यांनी लोकसभेच्या निवडणुकीपासूनच या मतदारसंघावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. गेल्या वेळचं त्यांचं लीड हे काही फार मोठं लीड नव्हतं. ते 3-1 हजाराचं लीड होतं आणि लोकसभेला सुद्धा काही फार मोठं त्यांना तिथून 25-30 हजार मतांचं लीड देता आलेलं नाही आपल्या मतदारसंघातून महेश शिंदेना. त्यामुळे काट्याची टक्कर होण्याची शक्यता इथं नाकारता येत नाही. पण अर्थात महेश शिंदे हे भाजपचेच उमेदवार होते त्यावेळेला सुद्धा. ते विनोद तावडे यांच्या अत्यंत निकटचे मानले जायचे. मात्र ते तिकीट जे आहे ते शिवसेनेला मतदारसंघ तो सुटल्यामुळे त्यांना शिवसेनेत जाऊन ती निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे असे खूप सारे मतदारसंघ होते गेल्या वेळेला की जिथं तिकीट पण देण्यात आलं आणि मतदारसंघ सुद्धा सोडण्यात आला. उदाहरणार्थ सिल्लोड. आता अब्दुल सत्तार हे कुठल्या अँगलनी शिवसैनिक होते पण ते तिकीट सोडण्यात आलं आणि जागाही देण्यात आली, उमेदवार पण देण्यात आला. तर त्यामुळे असे 10-12 आमदार जे होते शिवसेनेचे, जे काही 56 आमदार निवडून आलेले होते एकत्रित शिवसेनेचे, त्यातले 10-12 आमदार हे फडणवीसांनीच म्हणजे त्यांची विश्वासू लोक होती जी त्या पक्षामध्ये गेली आणि त्यांनी तिथून तिकीट मिळवलं आणि निवडणूक लढली आणि जिंकून आले. त्यामुळे या मतदारसंघामध्ये फार काट्याची टक्कर होईल अशी स्थिती आता तरी आहे असं म्हणायला हरकत नाही.